नमस्कार. गुलाबजाम म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. पण अनेकदा काय होतं, गुलाबजाम तळताना फुटतात, मध्ये गाठ राहते किंवा पाकात टाकल्यावर चपटे होतात. पण आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे गुलाबजाम हलवाईपेक्षा भारी होतील याची खात्री मी देते. चला तर मग रसरशीत गुलाबजामची रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी आपण साहित्य पाहूया. मी इथे खवा 250 ग्रॅम घेतला आहे. 1 छोटा चम्मच बेकिंग पावडर, 80 ग्रॅम मैदा, 100 ग्रॅम पनीर आणि 1 किलो साखर घेतली आहे. लक्षात ठेवा, गुलाबजाम मऊ होण्यासाठी मोजमाप अचूक असणं गरजेचं आहे. आता आपण साखरेचा पाक तयार करूया. गुलाबजामसाठी पाक खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावा. जर पाक चुकला तर गुलाबजाम आतून कोरडे राहतात. मी इथे जेवढी साखर घेतली आहे तेवढे पाणी वापरत आहे. इथे मी 4 कप पाणी आणि 4 कप साखर घेतली आहे. सर्वात आधी साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. पाक 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाही. साखर विरघळली की 10 मिनिटे असेच मंद आचेवर पाक हलवत राहायचा. यामध्ये वेलची टाकायची आणि 1 चमचा रोज इसेन्स टाकायची. याने स्वाद आणखीन वाढतो. आता आपण पाक चेक करूयात. हलकासा चिपचिपा झाला आहे. बघा, तार येत नाहीये. पाक तयार आहे. हे झाकून ठेवा. आता सर्वप्रथम खवा घ्या आणि हलक्या हाताने असा दाबून घ्या. पीठ मळताना जास्त जोरात दाबू नका. अगदी हलक्या हाताने मळा, जेणेकरून त्यात हवा राहील आणि गुलाबजाम हलके होतील. 5 मिनिटे असेच मळून घ्या. आता त्यात पनीर किसून टाका. आता त्यात थोडा थोडा मैदा टाकून मळून घ्या. आता त्यात वेलची पावडर आणि बेकिंग पावडर टाका. हलवाई लोक बेकिंग पावडर टाकतात. आता पीठ मळून तयार आहे. याचे गोळे करताना एक महत्त्वाची टीप: गोळ्यावर एकही क्रॅक नसावी. जर भेगा असतील तर तेलात जाताच गुलाबजाम फुटू शकतात. असे छोटे गोळे तयार करून घ्या. बघा किती छान झाला आहे. सर्व गोळे करून घेतले आहेत. सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे तळणे. तेल कडकडीत गरम नसावं. मध्यम आचेवर आपल्याला हे तळायचे आहेत. तेल जास्त गरम असेल तर गुलाबजाम वरून काळे होतील आणि आतून कच्चे राहतील. हलकंसं गरम झाल्यावर त्यामध्ये गुलाबजाम टाका आणि सुरुवातीला तेलानेच असे हलवत राहा.
आता गुलाबजाम वरती आले की मग छान तळून घ्या। बघा, असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे हळुवारपणे हलवायचे आहेत। बघा किती छान गोल्डन कलर आला आहे। गरम पाकात कधीच गुलाबजाम टाकू नका, पाक कोमट असावा। आता हे 3 तास छान मुरू द्या। बघा किती रसरशीत आणि सॉफ्ट गुलाबजाम तयार झाले आहेत। तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा। तसेच गुलाबजाम कसे झाले आहेत ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।